हॅलो 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 गुरुदत्तात्रेय महाराज की जय. गुरुदत्त महाराज की जय. भागवती सावा अमृतमय संतवाणी दत्त कृपेने प्रकाशित होत आहे. कवी श्री परम पूज्य हरिभक्त परायण बोरकर महाराज राहणार दत्त मंदिरवादी यांच्या अमृतमय संतवाणीतून भजने आरत्या प्रकाशित होत आहे, तेही दत्त कृपेने. परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु. परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु. परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. तरुणपणी अहंकार झाला, सुखाचा काळ लवकर गेला. तरुणपणी अहंकार झाला, सुखाचा काळ लवकर गेला. माया मोहात गुंतला जीवा क्षमा मागी दत्त देवा. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. आई बापाचे उपकार किती, आई बापाचे उपकार किती आठवले का तुझा प्रति. आठविले का तुझा प्रति. घडली नाही आई बाप सेवा, घडली नाही आई बाप सेवा. क्षमा मागी आता दत्त देवा. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. या जीवाला म्हटलं आहे की हे जीवा, संतानं सांगितलेलं नीट लक्षामध्ये ठेव. आणि तिनं वागल्यानंतर देव काही असा झोपला नाही. तुम्ही काय बी म्हणा, मी नामामध्ये असल्यामुळं दत्त म्हणतो. आपण कोणत्याही देवाच्या मार्गामध्ये असेल तो देव माफ करणार नाही. म्हणून कलियुग जरी आहे तरी जग बदललं तर चालेल, पण आपण बदलू नका. देव माफ करणार नाही. व्यवहारही कसा केला हे नीट लक्षात ठेव. तुझा आत्मा तुला साक्षी आहे. व्यवहार तू कैसा केला, पराचा आत्मा दुखविला. व्यवहार तू कैसा केला, पराचा आत्मा दुखविला. व विचार करी आता जीवा दुसऱ्याचा का करशी हेवा. क्षमा मागी दत्त देवा. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. म्हणून माझं म्हणणे काय या जीवाला म्हणणे, माझं वेड्या बोरकर महाराजाचं. बोरकर म्हणे या जीवासी, बोरकर म्हणे या जीवासी नर जन्मा तू आलासी. नर जन्मा तू आलासी. 84 फिरवी जीवा, 84 फिरवी जीवा. क्षमा मागी दत्त देवा. विचार करी आता जीवा क्षमा मागी दत्त देवा. सद्गुरु. हॅलो हॅलो
हे देवा, मला किती दुःख प्राप्त जरी झालो, सुख दुःख हे येणारच आहे मानवी जीवनामध्ये. ज्ञानवंताने सांगितले आणि आपणही विचार करा. सुख दुःख ना सुखले देवाधिकासी, कसे सुखणार या मानवासी. देवाला सोडू नका, नीतीबद्ध वागू नका. सुख दुःख आसो मला, विसरणार नाही देवा तुला. सुख दुःख आसो मला, विसरणार नाही दत्ता तुला. स्वप्नमय संसार सुख, पुढे आहे आती दुःख. स्वप्नमय संसार सुख, पुढे आहे आती दुःख. नरदेह आमोल दिला, नरदेह आमोल दिला. विसरणार नाही देवा तुला. सुख दुःख आसो मला, विसरणार नाही देवा तुला. अतितास सत्याप्रती, सत्याची हो किती फजिती. लक्षामध्ये घ्या, या कलियुगामध्ये सत्यानं चालणार जे काही असतील त्या बिचाऱ्याला किती त्रास आहे देवा. पण शेवटी सत्य आहे ते कायम आहे. जशी एखादी वस्तू आहे, आपल्या हाताला अंगठी आहे, त्यामुळे काम करताना कुठं तरी पडली, काही दिवसाला आपल्याला सापडली तर तिला काही वळंबा लागणार नाही. तशा प्रकारचं संतांनी सांगितलं आहे, सत्य काही सोडू नका. आपण लक्षामध्ये घ्या, टीव्ही मध्ये पाहता काय भागवत आपण ऐकता, अनेक ठिकाणी आपण ऐकता. पांडवाची किती फजिती झाली, पण शेवटी 5 पांडव असणाराकडे कृष्ण भगवंत राहिले. किती बर, सत्याला किती फजिती झाली तरी सत्याकडे देव आहे. 100 असणारे कौरव, त्याला सहारा देणारे मोठमोठे राज्य विद्वान शक्तिवान, पण सर्वाचा शेवटी नाश झाला. आणि असणारे पांडव 5च असणारे बिचारे शेवटी कृष्ण भगवंतामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रगती झाली. शेवटी त्यांना समाधान मिळालं. म्हणून सांगितलं आहे, अति त्रास सत्याप्रती, सत्याची हो किती फजिती. किती त्रास आसो मला देवा, किती त्रास आसो मला. विसरणार नाही देवा तुला. किती त्रास आसो मला दत्ता, विसरणार नाही तुला. संसारामध्ये ह्या ना त्या ना त्या ना हा आत्मा कंटाळून जातोय बरो. आना म्हणतात जीव कंटाळला, त्रितापाने आत्मा पोळला. आना म्हणता जीव कंटाळला, त्रितापाने आत्मा पोळ. सुख शांती नाही मला, सुख मला विसरणार नाही दत्ता. सुख दुःख आसो मला, विसरणार नाही देवा तुला. म्हणून माझं म्हणे, बोरकर म्हणे सद्भक्तासी, बोरकर म्हणे सद्भक्तासी विसरू नका गुरुनामासी. देवाला विसरू नका, गुरुला विसरू नका. म्हणून शेवटी आपल्याला समाधान मिळेल. बोरकर म्हणे सद्भक्तासी विसरू नका गुरुनामासी. गुरु कृपा झाली मला, गुरु कृपा झाली मला. विसरणार नाही देवा तुला. सुख दुःख आस मला, विसरणार नाही
दत्ता तुला सद्गुरु महाराज की जय. काय करावे पैशाला ज्ञान नाही जीवाला. काय करावे पैशाला ज्ञान नाही जीवाला. अन नर देह गमाविला आनंद आनंद. नर देह गमाविला आनंद आनंद. दवाखान्याची नित्यवारी सुख नाही संसारी. दवाखान्याची नित्यवारी सुख नाही संसारी. अन रात्रंदिन चिंता सारी आनंद आनंद. रात्रंदिन चिंता सारी विठ्ठल विठ्ठल. कलियुगी कैसवार जाला त्याला हाव फार. कलियुगी कैसवार जाला त्याला हाव फार. पुढे दुःखाचा डोंगर आनंद आनंद. पुढे दुःखाचा डोंगर आनंद आनंद. दुसरा शिकवे ब्रह्मज्ञान आपण ज्ञानहीन. दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आपण ज्ञानहीन. आणि त्यांचे जीने व्यर्थ जाण आनंद आनंद. त्यांचे जीने व्यर्थ जाण आनंद आनंद. आपल्याला सांगतोय नीट लक्षामध्ये घ्या. प्रवचनाला जाता कुठे जाता आमच्यासारखेच का म्हणा. महाराज लोक उजेडामध्ये शिकवतात आणि अंधारामध्ये बघा कसं वागणे. म्हणून सावधान राहा. स्वतः करावे अंगा आणि नंतर सांगावे जगा. या संत नीतीचं पालन करा. स्वतःही वागा आणि नंतर दुसऱ्याला शिकवा. म्हणून त्याच्यामध्ये सांगितलेले आहे दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आपण ज्ञानहीन. आणि त्यांचे जीने व्यर्थ जाण आनंद आनंद. अहो कित्येकाला घराजवळ मंदिर राहते देवाचं पण दर्शनाला जायला वेळच मिळत नाही. बरोबर घराजवळ मंदिर दर्शनाला आळसवार. घराजवळ मंदिर दर्शनाला आळसवार. अन कैसा होईल उद्धार आनंद आनंद. कैसा होईल उद्धार आनंद आनंद. चार धाम जरी गेले तीर्थ व्रत सारे झाले. चार धाम जरी केले तीर्थ व्रत सारे झाले. अन आई बापाला काढून दिले विठ्ठल विठ्ठल. आई बापाला काढून दिले विठ्ठल विठ्ठल. कलियुगाची कैसी गती सत्याची फजिती. कलियुगी कैसी गती सत्याची हो फजिती. अन पालन करा गुरु नीती आनंद आनंद. पालन करा गुरु नीती आनंद आनंद. अभिमान ज्याला निघेला सुख शांती नाही त्याला. अभिमान ज्याने केला सुख शांती नाही त्याला. अनुभव सागरी बुडाला आनंद आनंद. भवसागरी बुडाला आनंद आनंद. सतसंगात नित्य राही अनुभव याच देही. सतसंगात नित्य राही अनुभव याच देही. अनुभव कर सांगे संत ग्वाही आनंद आनंद.
बोरकर सांगे संत ग्वाही आनंद आनंद. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. किती सांगू सांगू जीवा, किती सांगू सांगू जीवा, यम येतील कळेल तेव्हा. किती सांगू सांगू जीवा, यम येतील कळेल तेव्हा. यम येतील कळेल तेव्हा, दत्त नाम घेशील केव्हा. या मानवी जीवनामध्ये गुरुविन मार्ग नाही दुजा. संतांनी सांगितलं गुरु करावाच लागणार आहे. गुरु केल्याशिवाय समाधान मिळणार नाही म्हणून या भजनामधून सांगितलं आहे. किती सांगू सांगू जीवा, यम येतील कळेल तेव्हा. यम येतील कळेल तेव्हा, दत्त नाम घेशील केव्हा. बालपणी अज्ञानपण, आईने केले तुझे पालन. बालपणी अज्ञानपण, आईने केले तुझे पालन. जवानीत विषय जीवा, जवानीत विषय जीवा, यम येतील कळेल तेव्हा. यम येतील कळेल तेव्हा, दत्त नाम घेशील केव्हा. सप्तना सप्तव्यसनात काळ गेला, कोण शिकविल आहो तुला. सप्तव्यसनात काळ गेला, कोण शिकविल आहो तुला. व्यसन मुक्त होशील केव्हा, व्यसन मुक्त होशील केव्हा. दत्त नाम घेशील जेव्हा. किती सांगू सांगू जीवा, यम येतील कळेल तेव्हा. तीर्थव्रत सारे केले, सतसंग नाही घडले. तीर्थव्रत सारे केले, सतसंग नाही घडले. पश्चाताप होईल केव्हा, पश्चाताप होईल केव्हा. यम येतील कळेल तेव्हा, यम येतील कळेल तेव्हा. दत्त नाम घेशील केव्हा. अंतकाळाच्या आहो वेळेला, अंतकाळाच्या आहो वेळेला, केले कर्म आठवे तुला. काय सांगता या मानवी जीवनामध्ये जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जाऊ किंवा घरी असल्यानंतर अतिशय दुःख प्राप्त होईल, तेव्हा आपल्या केलेल्या एका एका कर्माची आठवण येते मानवी जीवनामध्ये. संतांनी खूप सांगून गेले, आपल्यालाही कळतं, आपण अज्ञान नाही आहे. पण या कलीच्या काळामध्ये सत्याकडे वळायला मनवृत्तीच वळत नाही. कारण आहार विहार तशा प्रकारचे झाले असल्यामुळं. बरं अंतकाळच्या आहो वेळेला, केले कर्म आठवे तुला. अंतकाळच्या आहो वेळेला, केले कर्म आठवे तुला. अति त्रास होईल जेव्हा, अति त्रास होईल जेव्हा. यम येतील कळेल तेव्हा. किती सांगू सांगू जीवा, यम येतील कळेल तेव्हा. मी तर सांगितलंय माझा जीव अज्ञान आहे, माझ्यासारखा वेडा कोणी जगामध्ये नाही, पण देवाने मला पदरामध्ये घेतलं. म्हणून
कोणाची निंदा नाही, या जीवाला म्हटलंय की हे जीवा केव्हा कळेल तुला? अहो जेव्हा काही अंतकाळच्या वेळी वेदना होतील तेव्हा संतांच्या किंवा जुन्या आपल्या घरातील ज्ञानवंतांनी सांगितलेल्या एका एका गोष्टीची आठवण येईल आपल्याला. आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागलो यांचा पश्चाताप वाटेल. मग काय करता? सत्य हे प्रत्येकाला कळू लागतं, पण कळू लागणारीच जी काही गोळी घेतो किंवा लिंबाचा पाला घेतो ते कडू असलेलोच शेवटी फलदायी ठरल्या जाते. म्हणून संतांच्या शिकवणीला जागा. म्हणून माझं म्हणणं आहे, बोरकर सांगे संतवाणी नरदेहाची करू नको हानी. बोरकर सांगे संतवाणी नरदेहाची करू नको हानी. गुरुवीन सोडवन नाही जीवा, गुरुवीन सोडवन नाही जीवा. दत्त नाम घेशील केव्हा, किती सांगू सांगू जीवा. दत्त नाम घेशील केव्हा. गुरु दत्तात्रय महाराज की जय. मानवी जीवनामध्ये मन अंतर्बाह्य निर्मळ ठेवा. हो आपल्या जीवनामध्ये संतांनी सांगितलं प्रपंच सोडा म्हटलं नाही, प्रपंच करून परमार्थाकडे वळा. परस्त्री आई समान वागा. काळ बदलला, जग बदललं तरी आपण बदलू नका, म्हणजे आपल्याला समाधान मिळेल. या भजनामधून दत्त कृपेनं सांगत आहे आपल्याला. बरं मन ठेवा हो निर्मळ, अंतर्बाह्य हो सकळ. मन ठेवा हो निर्मळ, अंतर्बाह्य हो सकळ. संत सांगती प्रपंच करा परस्त्रीचा. संत सांगती प्रपंच करा परस्त्रीचा, न लागे वारा. प्रपंच करोनी परमार्थ करा परस्त्रीचा, न लागे वारा. कलीचा हो आला काळ, मन ठेवा हो निर्मळ. आज आपण पेपर मध्ये वाचून बघतो, अनेक वेळोवेळी आपल्या नजरेला सुद्धा पाहायला मिळतं. या कलियुगामध्ये आर विहार कसे असल्यामुळं कोण कोणाला फसवेल काही पत्ता लागत नाही. त्या भगवंताला माहित आहे. काय नवतरुण किंवा नवतरुणी कोण कोणाला फसवते बिचारे त्यांच्या आत्म्यालाच माहित. म्हणून सांगितलंय मन ठेवा हो निर्मळ, अंतर्बाह्य हो सकळ. चंदन जैसे झिजे जाण, त्यांचे तोमे घ्या भोगून. हिवर वृक्ष जैसे सकळ, हिवर वृक्ष जैसे सकळ. मन ठेवा हो निर्मळ. आपल्याला माहित आहे हिवराचं झाड, अहो त्यांचा बिलकुल किंचित असलेला काटा सहन नाही होत. बरं तसं वागू नका, चंदनाप्रमाणे राहा. पंचपक्वान डुकरासी, मिष्टान्न गोड नाही त्यासी. पंचपक्वान डुकरासी, मिष्टान्न गोड नाही आहो त्यासी. घाणीत लोळती सकळ, घाणीत लोळती सकळ. मन ठेवा हो निर्मळ. आपल्याला माहित आहे काय, अहो किती मिष्टान द्या त्या डुकराला. लहान पिले सुद्धा खाण्याशिवाय त्यांना करमत नाही. तशा प्रकारचं आता काळ आलेला आहे. बरं मोती भक्षी राजहंस, पाणी ठेवून सेवी दुधास. मोती भक्षी राजहंस, पाणी ठेवून सेवी दुधास. कावळा भक्षी विष्टा जाण, कावळा भक्षी विष्टा सकळ. अंतर्बाह्य राहो निर्मळ. राजहंस भक्षी काय सांगता, अहो पाणी ठेवून दूध सेवन करतो. आणि खावळा बघा, कोणतंही लहान पिल्लू का असतं ना त्याला विष्ठाच गोड लागते, त्याला काही गरज नाही आहे बरं दुधाची आणि मोत्याची तर नाही.
बोरकर बोले संतवाणी मी तर पामर हो अज्ञानी. बोरकर बोले संतवाणी मी तर पामर हो अज्ञानी. नाम जपा सर्व काळ नाम जपा सर्व काळ अंतर्बाह्य राहा निर्मळ. सद्गुरु महाराज की जय. गुरु दत्तात्रय महाराज की जय. सत्संगाचा लागला छंद देवा वाटे मला आनंद. सत्संगाचा लागला छंद देवा वाटे मला आनंद. कोणी म्हणती वेळा झाला कामधंदा नाही आला. कोणी म्हणती वेळा झाला कामधंदा नाही आला. तोडला माया फंग देवा तोडला माया फंग देता वाटे मला आनंद. गुरुदेवाने नाम दिले जप करिता सुख झाले. गुरुदेवाने नाम दिले जप करिता सुख आले. व्यसने झाली बंद देवा व्यसने झाली बंद दत्ता वाटे मला आनंद. सत्संगाचा लागला छंद दत्ता वाटे मला आनंद. पौर्णिमेची आहे वारी दुःख दैन्य सारी गेली. पौर्णिमेची आहे वारी दुःख दैन्य गेली सारी. परमार्थाचा हे छंद दत्ता परमार्थाचा छंद दत्ता वाटे मला आनंद. सत्संगाचा लागला छंद देवा वाटे मला आनंद. दर पौर्णिमेला दत्त मंदिरावर माझ्या गुरुची भेट घेणं आणि सत्संगामध्ये जाणवण पौर्णिमेची माझी वारी आहे बाळदी गावामध्ये. आणि बाळदीला दत्त मंदिरावर गेल्यापासून परमार्थाचा छंद लागला आणि व्यसने वगैरे सर्व बंद झाली. सप्तनामाची केली लाखोळी सप्तनामाची केली लाखोळी. पापाची तर झाली होळी. काम क्रोध झाले बंद दत्ता काम क्रोध झाले बंद देवा वाटे मला आनंद. सत्संगाचा लागला छंद देवा वाटे मला आनंद. बोरकर म्हणे दत्त दत्त म्हणा हे सुखाचा पार कोणा. बोरकर म्हणे दत्त दत्त म्हणा ह्या सुखाचा पार कोणा. गुरुनामाचा छंद दत्ता गुरुनामाचा छंद देवा वाटे मला आनंद. सतसंगाचा लागला छंद दत्ता वाटे मला आनंद. सद्गुरु महाराज की जय. निंदा कोणी वंदा माझा नामाचा धंदा. निंदा कोणी वंदा माझा नामाचा धंदा. अनुसया आहे नाम उच्चारी देवदत्त आले हो घरी. अनुसया नाम उच्चारी देवदत्त आले हो घरी. किती वर्णो
आनंद कंदा माझा नामाचा धंदा अनेक पंथ निर्माण केले गुरुदेवाने नाम दिले अनेक पंथ निर्माण केले माझ्या गुरुने नाम दिले लागलो देवाचे छंदा लागलो देवाच्या छंदा माझा नामाचा धंदा निंदा कोणी वंदा माझा नामाचा धंदा कलियुगी हे नाम थोर नामाचा हो चमत्कार कलियुगी हे नाम थोर नामाचा हो चमत्कार नित्य गुरु चरण वंदा नित्य गुरु चरण वंदा माझा नामाचा धंदा आरळक राजा नामे तरेला दत्त नामाचा छंद त्याला आरळक राजा नामे तरीला दत्त नामाचा छंद त्याला निरालंबी गेला निरालंबी पदी गेला निरालंबी तो गेला माझा नामाचा धंदा निरालंबी गेला पदा माझा नामाचा धंदा बोरकर म्हणे आहो मनासी शरण गेलो देवा दत्तासी बोरकर म्हणे आहो मनासी शरण गेलो देवा दत्तासी सद्बुद्धी दे मतिमंदा माझा नामाचा धंदा निंदा कोणी वंदा माझा नामाचा धंदा गुरु दत्तात्रेय महाराज की जय दत्त महिमा अनिवार जैसी तरवारीची धार दत्त महिमा अनिवार जैसी तरवारीची धार प्रेमाचे चाळे मनात जळे वांजेसी हो काय डोहाळे काही माणसं अति प्रेमाने बोलतात पण मनामध्ये जळतात बरं पुढे जाणाऱ्याला कधीही जाऊ देत नाही सत्यानं चालणाऱ्याला प्रेमाने बोलतात आणि मग माघारी निंदा करतात प्रेमाचे चाळे मनात जळे वांजेसी हो काय डोहाळे माफ कसा करणार जैसी तरवारीची धार दत्त महिमा अनिवार जैसी तरवारीची धार भाव यांचा आहे कैसा भाव यांचा आहे कैसा नदी काठी बगळा जैसा नदी काठी बगळा जैसा शेवट कसा होणार जैसी शेवट कैसा होणार जैसी तरवारीची धार दत्त महिमा अनिवार जैसी तरवारीची धार पोट भरण्याची आहे कला पोट भरण्याची आहे कला कंपाळी गंध गळा माला पोट भरण्याची आहे कला कपाळी गंध गळा माला विकार कसे जाणार अहो काय सांगता या जीवनामध्ये पोट भरण्याकरता कपाळाला गंध गळ्यामध्ये माळा पण शेवट चांगला होणार नाही सत्याला जागा संतनीतीला जागा पोट भरण्याची आहे कला कपाळी गंध गळा माला विचार पोट कसे भरणार विकार त्यांचे कसे जाणार जैसी तरवारीची धार दत्त महिमा अनिवार जैसी तरवारीची धार बसवनाचा
छळ केला तत कृपा झाली त्याला बसवनाचा छळ केला दत्त कृपा झाली त्याला भोरकर म्हणे शास्त्र आधार भोरकर म्हणे शास्त्र आधार जैसी तरवारीचे धार दत्त महिमा आधार जैसी तरवारीचे धार सद्गुरु महाराज की जय. आता जीवाची आणि शिवाची याविषयी अंतकाळच्या वेळी विधी करतात त्यावेळची आरती लक्षामध्ये घ्या. आरती जीव शिवाची आरती जीव शिवाची सोडवण करा या जीवाची आरती जीव शिवाची सोडवण करा या जीवाची जीव शिव एके ठाई जीव गुंतला विषया पायी जीव शिव एके ठाई जीव गुंतला विषया पायी कृपा असू द्या दत्ता तुमची कृपा असू द्या दत्ता तुमची सोडवण करा या जीवाची आरती जीव शिवाची सोडवण करा या जीवाची काळ जीव नाते कैसे बंधू बंधू हे वाटत से काळ जीव नाते कैसे बंधू बंधू हे वाटत से वाट दावा त्या अमरपदाची वाट दावा त्या अमरपदाची सोडवण करा या जीवाची आरती जीव शिवाची सोडवण करा या जीवाची देही वसती दैवतानेक देही वसती अनेक दैवता अंती नाही हो सोडविता धन्य धन्य दत्ता महिमा तुमची धन्य धन्य माया दत्ता तुमची सोडवण करा या जीवाची बोरकर सांगे शास्त्रवाणी तुम्हा विन सोडविना कोणी तुम्हा विन सोडविना कोणी तयारी झाली अंतविधीची तयारी झाली अंतविधीची सोडवण करा या जीवाची आरती जीव शिवाची सोडवण करा या जीवाची सद्गुरु महाराज की जय. आता लक्ष्मीची आरती होईल नीट लक्षामध्ये घ्या. करा 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 आरती लक्ष्मीची आवड भक्ताची धन वैभवाची आरती करा लक्ष्मीची करा करा आरती लक्ष्मीची आवड भक्ताची धन वैभवाची आरती करा लक्ष्मीची पूजनाचे ताट मी केले फळे फुले सर्व आणिले जोत पंच प्राणाची करा आरती आता लक्ष्मीची करा करा आरती लक्ष्मीची आवड भक्ताची धन वैभवाची करा आरती आता लक्ष्मीची क्षीरसागरी तू रहिवासी भक्तावरी कृपा तू करीसी धन्य धन्य माया तुमची करा आरती लक्ष्मीची करा करा आरती लक्ष्मीची आवड भक्ताची धन वैभवाची करा आरती आता लक्ष्मीची मनोभाव
पूजा केली कापूजोतही लाविली वृद्धी झाली धान्य संपत्तीची करा आरती आता लक्ष्मीची कुबेराचे केले पूजन लक्ष्मीचे कासव वाहन पूजा केली दागिने संपत्तीची करा आरती आता लक्ष्मीची ज्ञानाचे दीपक लावून अंधकार काढा टाकून बोरकर म्हणे अखंड लक्ष्मी सत्यकर्माची करा आरती आता लक्ष्मीची करा करा आरती लक्ष्मीची आवड भक्तांची धन वैभवाची करा आरती आता लक्ष्मीची सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. आता लक्ष्मीची कापूर आरती होईल आणि प्रसाददान होईल. लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. जागोजागी दीपक लाविले आनंदित मन झाले. जागोजागी दीपक लाविले आनंदित मन झाले. काय शोभा दीपवाळीची काय शोभा दीपवाळीची होईल कृपा लक्ष्मीची. तोरणे आम्र हो वृक्षाची तोरणे आम्र हो पानाची किती शोभा फुलहाराची. तोरणे आम्र हो पानाची किती शोभा फुलहाराची. अगरबत्ती धूप श्वासाची होईल कृपा लक्ष्मीची. लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. मखराय शोभे पंचउसाचा खण बांधिला हो आवडीचा. मखर शोभा पंचउसाचा खण बांधिला आवडीचा. पहिले पूजा गणेशाची होईल कृपा लक्ष्मीची. लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. फळे प्रसाद हो ठेविले फळे प्रसाद हो ठेविले. पंचपक्वाने अर्पण केले आवड मला भक्तीची होईल कृपा लक्ष्मीची. लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. बोरकर म्हणे कापूर जाळा उत्तम भक्तीचा हो सोहळा. बोरकर म्हणे कापूर जाळा उत्तम भक्तीचा हो सोहळा. वृद्धी होईल धनधान्याची वृद्धी होईल धनधान्याची. लावा झोत कापुराची लावा झोत कापुराची होईल कृपा लक्ष्मीची. सद्गुरु महाराज की जय. लक्ष्मीचा प्रसाद सर्वांनी श्रवण करा. लक्ष्मी आई तू प्रसाद देई आम्हा सर्वांना समाधान होई. लक्ष्मी आई तू प्रसाद देई आम्हा सर्वा प्रसमाधान होई. शेतीमध्ये कष्ट केले सर्व आई वाया गेले. निसर्गाची अकृपा होई
आम्हा सर्वांना प्रसाद देई मुला बाळांना शिक्षण शिकविले पुढच्या आशेत जीवन गेले शेवटी फजिती होई आम्हा सर्वांना प्रसाद देई काळ कैसा बदलून गेला कोणी मानेना हो कोणाला सत्संगा कधी नाही आम्हा सर्वांना प्रसाद देई लक्ष्मी आई तू प्रसाद देई आम्हा सर्वांना समाधान होई सदोदित उद्योगी राही खरी लक्ष्मी हीच पाही मनाला जरावरी आम्हा सर्वांना समाधान होई कमी नाही संपत्तीला अनेक रोग या जीवाला डॉक्टर पथ्य सांगे पाही आम्हा सर्वांना समाधान होई हात जोडोनी सांगे बोरकर आत्मा दुखू नको व्यवहार हात जोडोनी सांगे बोरकर आत्मा दुखू नका भर सुख दुःख कर्म हाती पाही आम्हा सर्वांना प्रसाद देई लक्ष्मी आई तू लवकर येई आम्हा सर्वांना प्रसाद देई सद्गुरू महाराज की जय आता शेवटचा प्रसाद होईल दत्त प्रभूचा नीट लक्षामध्ये घ्या आणि संततीला जागा प्रसाद द्या हो गुरु दत्ता अंत पाहू नका आता प्रसाद द्या हो गुरु दत्ता अंत पाहू नका आता एक एक क्षण आहे मोलाचा भरोसा नाही या देहाचा उभा काळ आहे दत्ता अंत पाहू नका आता कलीचा हा कैसा वारा माया भोरा फिरवे गरगरा तुमची सर्वावरी सत्ता अंत पाहू नका आता प्रसाद द्या हो गुरु दत्ता अंत पाहू नका आता विषय सुखी जीव गुंतला पूर्ण पदावरून खाली आला धाव पाव गुरु दत्ता अंत पाहू नका आता जन्म मृत्यू आढळ पाही ब्रह्मादिका चुकलेच नाही आम्ही तर अज्ञान दत्ता अंत पाहू नका आता बोरकर दासाची संतवाणी सोडवी आता भवातून शरण आलो देवा दत्ता अंत पाहू नका आता प्रसाद द्या हो गुरु दत्ता अंत पाहू नका आता गुरु दत्तात्रय महाराज की जय दत्त कृपेने 32वा भाग परिपूर्ण झाला सद्गुरू महाराज की जय देवा मला किती दुःख प्राप्त जरी झालो सुख दुःख हे येणारच आहे मानवी जीवनामध्ये